नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण ललिता सहस्रनामाचा 34वा आणि 35वा श्लोक वाचायला शिकणार आहोत. यामध्ये देवीचं असं वर्णन आहे की जी कामदेवासाठी जीवनदायी बनलेली आहे अशी ती. म्हणजे काय, तर याला संदर्भ आहे का पौराणिक कथेचा. शंकरांच्या डोळ्यातून आलेल्या अग्नीमुळे कामदेव भस्मसात झाले होते आणि त्यांना संजीवन देणारी कोण होती, तर ती आदिशक्ती होती असं तिचं वर्णन आहे. त्याचबरोबर कमळासारखं तिचं मुख आहे असं तिचं वर्णन तर केलंच आहे. तिच्या शरीराचंही काही वर्णन केलंय, पण त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट या 2 श्लोकांमध्ये मिळून येते आणि ती म्हणजे वाग्भवकूट, मध्यकूट आणि शक्तिकूट अशा तंत्रमार्गातल्या 3 शक्तींचा उल्लेख या 34व्या आणि 35व्या श्लोकामध्ये येतो. हे श्लोक आपण वाचायला शिकणार आहोत, पण त्याच्या संथेपूर्वी आपण ध्यानाचा श्लोक म्हणूया. सिंदूरारुढ विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. आता 34वा श्लोक आधी म्हणूया. श्लोक असा आहे, हरनेत्राग्निसंदग्ध कामसंजीवनौषधिः श्रीमद्वाग्भवकूटैक स्वरूप मुखपंकजा. आता 4 पादांमध्ये विभागून हा श्लोक आपण म्हणूया. हरनेत्राग्निसंदग्ध, 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 हरनेत्राग्निसंदग्ध कामसंजीवनौषधिः, 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 कामसंजीवनौषधिः. हरनेत्राग्निसंदग्ध कामसंजीवनौषधिः, हरनेत्राग्निसंदग्ध कामसंजीवनौषधिः, हरनेत्राग्निसंदग्ध कामसंजीवनौषधिः, हरनेत्राग्निसंदग्ध कामसंजीवनौषधिः, हरनेत्राग्निसंदग्ध कामसंजीवनौषधिः. श्रीमद्वाग्भवकूटैक, 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 श्रीमद्वाग्भवकूटैक. यामध्ये श्रीमद आणि वाग्भवकूट असे शब्द आहेत. श्रीमद्वाग्भवकूटैक, श्रीमद्वाग्भवकूटैक स्वरूप मुखपंकजा, स्वरूप मुखपंकजा, स्वरूप मुखपंकजा, स्वरूप मुखपंकजा, स्वरूप मुखपंकजा. श्रीमद्वाग्भवकूटैक स्वरूप मुखपंकजा, श्रीमद्वाग्भवकूटैक स्वरूप मुखपंकजा, श्रीमद्वाग्भवकूटैक स्वरूप मुखपंकजा, श्रीमद्वाग्भवकूटैक स्वरूप मुखपंकजा, श्रीमद्वाग्भवकूटैक स्वरूप मुखपंकजा. 34वा श्लोक संपूर्ण म्हणूया. हरनेत्राग्निसंदग्ध कामसंजीवनौषधिः श्रीमद्वाग्भवकूटैक स्वरूप मुखपंकजा, हरनेत्राग्निसंदग्ध कामसंजीवनौषधिः श्रीमद्वाग्भवकूटैक स्वरूप मुखपंकजा, हरनेत्राग्निसंदग्ध कामसंजीवनौषधिः श्रीमद्वाग्भवकूटैक स्वरूप मुखपंकजा, हरनेत्राग्निसंदग्ध कामसंजीवनौषधिः श्रीमद्वाग्भवकूटैक स्वरूप मुखपंकजा. आता 35वा श्लोक आपण म्हणूया. कंठाधः कटिपर्यंत मध्यकूटस्वरूपिणी शक्तिकूटैकतापन्न कट्यधोभागधारिणी. शरीराच्या कुठल्या कुठल्या अवयवांमध्ये या मध्यकूट
शक्तिकूट या शक्ती आहेत ते या श्लोकात सांगितलंय. कंठाधः कटिपर्यंत, कंठाधः कटिपर्यंत, कंठाधः कटिपर्यंत, कंठाधः कटिपर्यंत, कंठाधः कटिपर्यंत, मध्यकूटस्वरूपिणी, 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 कंठाधः कटिपर्यंत, 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 मध्यकूटस्वरूपिणी, शक्तिकूटैकतापन्न, 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 कट्यधोभागधारिणी, 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 शक्तिकूटैकतापन्न, कट्यधोभागधारिणी, शक्तिकूटैकतापन्न, कट्यधोभागधारिणी, शक्तिकूटैकतापन्न, कट्यधोभागधारिणी, शक्तिकूटैकतापन्न, कट्यधोभागधारिणी, शक्तिकूटैकतापन्न, कट्यधोभागधारिणी. आता 35वा श्लोक आपण संपूर्ण वाचूया. कंठाधः कटिपर्यंत, मध्यकूटस्वरूपिणी, शक्तिकूटैकतापन्न, कट्यधोभागधारिणी, 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 कंठाधः कटिपर्यंत, मध्यकूटस्वरूपिणी, शक्तिकूटैकतापन्न, कट्यधोभागधारिणी. आजच्या भागामध्ये आपण 34वा आणि 35वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो, याची संथा घेतली. उद्याच्या भागात पुढच्या 2 श्लोकांची संथा घेऊया. आजचा भाग इथेच थांबवू. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.